नमस्कार. मी सरोजा कलाकृती रांगोळीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला उंबरठापट्टी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर मी रेक्झिनवरती असं हे मार्किंग करून कट करून घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य ग्लूगन आणि उलनचे जे आपण उंबरठापट्टीमध्ये जे कलर वापरणार आहोत ते कलर्स, ज्यामध्ये लाल, गुलाबी, हिरवा, फिक्कट हिरवा, पिवळा असे काही कलर्स आहेत आणि ग्लूस्टिक. इतकं हे साहित्य ह्या उंबरठापट्टीसाठी लागेल आपल्याला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे कलर यामध्ये वापरू शकता. तर मी असं रेक्झिनवरती मार्किंग केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये फुलं बनवता येतील. आता तुम्ही पाहू शकता, इथे मी गुलाबी कलरच्या फुलांना लाल अशी बॉर्डर दिलेली आहे. यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. तुम्हाला जे आवडतील ते कलर तुम्ही यामध्ये वापरू शकता. हे पण कलर खूप सुंदर आहेत. ही एक या कस्टमरची ऑर्डर होती. मला खूप सुंदर अशी चॉईस होती त्यांची. ही उंबरठापट्टी तुम्ही जेव्हा दारामध्ये टाकाल ना, तर असं वाटेल की पाना फुलांचीच डिझाईन आहे की काय. ही रांगोळी मॅट नाही तर खरोखरचीच पानं फुले ठेवलेली आहेत की काय असं वाटेल बघणाऱ्याला. तुम्ही आता पाहत आहात की ही उंबरठापट्टी जी आहे त्याची मी पानं जे आहेत ते पानं मी चिपकावून घेत आहे. पानांसाठी मी जी बॉर्डर आहे ती डार्क ग्रीन म्हणजे गडद हिरवा वापरलेला आहे आणि आतमध्ये थोडासा फिक्कट हिरवा असं वापरलेलं आहे, जेणेकरून ते खरोखरचीच पानं आहेत की काय अशी वाटली पाहिजेत बघणाऱ्याला. गुलाबी, लाल, पिवळा, हिरवा किती सुंदर दिसत आहेत ना हे कलर. ही जी फुलांची डिझाईन आहे ना, यामध्ये आपण वेगळे फुलं पण बनवू शकतो. म्हणजे वेगळ्या डिझाईनमध्ये फुलं बनवू शकतो. आता ही जी डिझाईन आहे ते एका कस्टमरने ऑर्डर केलेली आहे आणि त्यांना अशी फुलं पाहिजे होती, म्हणून मी ती तसंच बनवलेलं आहे. पण यामध्ये मला पाहिजे असेल तर तुम्ही वेगळ्या आकारांची फुलं बनवू शकता किंवा पानंसुद्धा वेगळ्या आकाराची बनवायला येतात. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ती डिझाईन बनवू शकता. पण ही उंबरठापट्टी खूप सुंदर दिसते बरं. मला तर खूप आवडली आणि अशी डिझाईन मला ही पहिल्यांदा आली होती आणि मला ज्यांनी ही ऑर्डर दिलेली होती त्यांना पण ही उंबरठापट्टी खूप आवडली. ती पाना फुलांची जी मॅट आहे ती 3 फुटापेक्षा थोडंसं जास्त आहे. जी मॅट आपल्या दारामध्ये एकदम व्यवस्थित बसेल. आणि मी ही रांगोळी मॅट बनवण्यासाठी बेस म्हणून जो रेक्झिनचा वापर केलेला आहे. रेक्झिन हे टिकायला मजबूत असतं. ही रांगोळी मॅट तुम्ही परत वापरू शकता. असं नाही की हे धूळ बसून घाण झालं आणि परत याला वापरता येणार नाही, असं काहीच नाही. तर तुम्ही याला धुवून परत वापरू शकता. ही रांगोळी मॅट धुता येणारी आहे. सध्या ही रांगोळी मॅट खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. डेकोरेशनसाठी तर हा एक उत्तम पर्यायच आहे. ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट आहे. आणि ह्या रांगोळी मॅट्स ज्या आहेत त्या दिसायला पण खूप सुंदर आकर्षक दिसतात. एकदम पाहणाऱ्याचं लक्ष वेधून घेतात. तुम्ही पाहत आहात की मी ह्या जे पानं आहेत त्या पानांमधला जो भाग आहे तो मी भरून घेत आहे. मी हे प्रेस पण करताना दिसत आहे. हे असं हलक्या हातानं प्रेस करायचं. ज्यावेळेस पण आपण ग्लूस्टिकने हे चिपकावत असतो ना, तर ते ग्लूस्टिक पूर्णपणे मेल्ट झालेलं पाहिजे, तरच ते व्यवस्थित चिपकतं. आता तुम्ही ही उंबरठापट्टी पाहू शकता, किती सुंदर दिसत आहे ना. तुम्हाला ही उंबरठापट्टी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.